मुकुंदनगर हल्ल्यानंतर पोलीस अलर्ट, कायदा सुव्यवस्थेसाठी SRPF शहरामध्ये दाखल। मुकुंदनगर परिसरामध्ये महानगरपालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यावर झालेल्या कथित जीवघेण्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क झालंय। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून राज्य राखीव पोलीस दलाचे SRPF पथकही अहिल्यानगर शहरामध्ये दाखल झाले। मुकुंदनगर परिसरामध्ये स्ट्रीट लाईट दुरुस्तीचं काम करत असताना कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांच्यावर काही जणांनी हल्ला केल्याचा आरोप आहे। या हल्ल्यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। घटनेनंतर परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झाल्यानं पोलिसांनी खबरदारीच्या उपाययोजना या सुरू केल्या आहेत। संवेदनशील भागामध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पोलिसांकडून गस्तही वाढवण्यात आली। दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मुका यांनी मध्यरात्री घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली होती। संबंधित अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेतल्यानंतर कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या। हल्ल्याच्या घटनेनंतर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवण्यात येत आहे। दरम्यान नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या संशयितावर काय कारवाई होते याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय। वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।